माझं नाव शिवाजी पांडुरंग गायकवाड, राहणार किल्ल्या। आज 9:30 ते 10च्या दरम्यान किल्ल्या गावामध्ये राहत्या घरी माझा भाऊ माळू माणिक गायकवाड त्यांनी बाहेर रिक्षा लावलेली होती आणि त्यांची मंडळी व मुलगा आज स्वयंपाक रूममध्ये होते। गॅसचा आवाज आल्यानंतर आम्ही सगळीच गोळा झालो। गॅस पेटलेला होता, काही शुद्धी करता आलेलं नाही। फक्त त्यांच्या आजीला आणि त्या माळापा गायकवाडाला तेवढं आम्ही बाहेर बाकीचं आग जाऊ दिले नाही। काय करताना झाली घटना ही? स्वयंपाक करताना। अच्छा, काय 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 करत होते व्यवसाय? शिलाबाई माळापा गायकवाड जे आहे ते रोजगार काम करत होते शेतीमध्ये आणि माळापा आहे जे तो रिक्षा चालक होता। किती जणांचा मृत्यू झाला याच्यामध्ये? दोघांचा मृत्यू झाला। काय नाव दोघांची? माणिक मुलाचं नाव आहे। काय वय त्यांचं? त्यांचं वय म्हणजे पहिल्या शाळेला 7 वर्ष आहे। आणखीन 32 वर्ष शिलाबाईचं होती। तर पूर्ण घरामध्ये जाळ होता। आम्ही तिथं काही करू शकलो नाही, आतमध्ये येऊ देत नव्हता। त्यांची एक आजी होती, त्यांना तेवढं बाहेर काढू शकलो आणि त्याने पण जाळ विझवण्याचा प्रयत्न केला। माळापाने प्रयत्न केला, तो काय आटोक्यात आलेला नाही। त्याला थोडं पोहताना आम्ही त्याला बाहेर ओढून काढलं, काहीच आतमध्ये काहीच करता आलं नाही। जेव्हा तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला, आग विझली, आतमध्ये गेला तर काय दिसलं? दोन्ही पेट दिसले। मग आपण त्यांना कसं बाहेर काढलं असतं? नाही, पोलिसला बोललो। वसंत पोलिसांवरून गाड्या आली व सोलापुरावरून गाड्या आल्या। त्यांनी पंचनामा वगैरे करून फोटो वगैरे काढून ॲम्ब्युलन्स बोलवलं आहे NTPC कंपनीची। त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून शिवेला आहे। डेथ किती झालेली आहे की हॉस्पिटलमध्ये येऊन डेथ झालेली आहे दोघांची? नाही, तिथे जाग्यावर 9:30च्या सुमारास मी सोलापूरला जात होते। त्या टायमाला तिथे आग स्फोटचा एकदम जोरात आवाज आला आणि आग बाहेर येत होती। त्यामुळे आम्ही सर्व पुरुष लोक तिथं हे काय म्हणतात परातीने तांब्याने बादलीने जे काही सामान मिळेल त्या सामानाने आग विझवायचा प्रयत्न करत होता आणि निम्मी आग विझवल्यावर धूर झालं होतं। त्या टायमाला मी स्वतःहून आतमध्ये गेले आणि हुडका लागलो तर तिथं आई आणि आईच्या अंगावर मूल होतं आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झालेला होता। आणि आम्ही पोलिसाला फोन केलो, पोलीस येऊन पंचनामा करून आता सिव्हिलला घेऊन आलो आहे आणि आता इथला पण पंचनामा होत आले। आता बॉडी पोस्टमार्टमला दिली गेली आहे। आता थोड्याच वेळात किंवा 1-2 तासामध्ये बॉडी आमच्या हातामध्ये दिली जाईल। म्हणजे जेव्हा हे घटना घडली होती तेव्हा घरामध्ये कोण कोण होते? हे आई आणि मुलंच होतं का? आई आणि मुलगा हे आतमध्ये स्वयंपाक करत होते। आज रविवारचा दिवस होता त्यामुळे मुलगा पण घरातच होता आणि आई स्वयंपाक करत होती। त्यांचे पप्पा बाहेर नळ चालू झाली होती, म्हणजे बंद झाली होती। त्या टायमाला ते पाणीचं काहीतरी करत होते। ते आग भडकल्यानंतर त्याच्यात पप्पाच्या तोंडाला पण आग लागलेली आहे। त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि धमाक्याच्या आवाजाने आजूबाजूचे सर्व कुटुंबातील लोक एका जागी गोळा होऊन सगळ्यांनी आग विझवायचा प्रयत्न केला आहे। आता त्यांचे पप्पा कुठे आहेत? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे। त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, एक्सरे वगैरे झालेला आहे त्यांचं आणि वाफ दिलेली गेलेली आहे। पुढची ट्रीटमेंट चालू आहे। धन्यवाद।